शासन असं नसावं. अशा शासनानं अशी भूमिका घेऊ नये. सरकारचं हे दारिद्र्य आहे की आम्ही आता पेपर सांभाळू, दूध पिऊ नका, दुधामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येतोय. तर हे म्हणजे बाप रे, किती वर्षापासून चाललंय. तुकाराम मुंडे सारखे जे ऑफिसर आहेत हे काय ग्रेट काम करतात का? तो सुधारला पाहिजे, मी सुधारला पाहिजे, आपल्यापासून सुरुवात करायला पाहिजे. लाज वाटायला पाहिजे त्यांनी, आपण असं पैसे घेऊन खोटं काम करतोय. लाज वाटली पाहिजे त्यांना. नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. तू ना वाईट म्हणून शिव्या देणं, ना वाईट म्हणजे शिव्या देणं, ह्याच्यात काय मिळतं? नमस्कार. नेस्टरच्या या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू आहे. सरकार काही लक्ष द्यायला तयार नाही आणि त्यातूनच देशभरातून अनेक प्रतिक्रिया आहेत. या प्रतिक्रियांमध्ये सयाजी शिंदे जे अभिनेते आहेत ते सुद्धा सहभागी झालेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचा अतुल कुलकर्णी जे अभिनेते आहेत ते सहभागी झालेले आहेत. आणि त्याचबरोबर मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये विद्यार्थ्यांनी एक मोर्चा काढला होता किंवा धरणं धरलं होतं. सोनम वांगचुक यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे, दीपक यांनी जो मुद्दा उपस्थित केला, या सर्व मुद्द्यांवर मी चर्चा करणार आहे सयाजी शिंदेची. शिंदे साहेब, आवाज पोहोचतोय माझा? आवाज पोहोचतोय. एक महत्वाचं आहे की एवढे दिवस झाले उपोषण सुरू आहे आणि अखेर तुम्हाला हे व्यक्त व्हावं लागलं, तर काय म्हणजे नेमकं काय चित्र दिसतंय? हे जे उपोषण आहे ते उपोषणाच्या मागे काही वेगळा अर्थ दिसतोय म्हणून सरकार लक्ष देत नाहीये की काय नेमकं? आता काय झालंय, वन साइडेड सगळं चालल्यासारखं वाटतंय. समोरच्या माणसाचं इंटेन्शन काय आहे, त्याला काय म्हणायचंय, तो का करतोय असं, हे समजून घेण्यासाठी कान बंद केलेत का काय, ऐकायचंच नाही की काय? कारण ही माणसं यांचं जर सगळं आयुष्य बघितलं तर या गोष्टी फार सिरियसली गांभीर्याने घेतल्या पाहिजेत ना. आणि जे प्रसंग घडलेत तर हे कसं काय नाही ऐकायचं? मी सोनम वांगचुक यांना वैयक्तिक भेटलोय, गप्पा मारल्यात, बोललोय. पुण्याच्या नदी बचाव प्रकल्प होता मुळा मोठा, तेव्हा आम्ही तिथं गाणी म्हटली. आणि इतकं म्हणजे का असं विचार करतो आपण सगळ्या शहरांनी की सगळ्या स्ट्रॅटर्जीनी आपल्या नद्यांची कशी वाट लावली, आपल्या पर्यावरणाची कशी वाट लावली, ह्या संदर्भात आम्ही गप्पा मारल्यात, बोललो. आणि त्यांची तळमळ ही मला खूप पटीनं चांगली वाटते. आणि अशा माणसाचं काहीतरी म्हणणं आहे, असा प्युअर सोल अंतकरणापासून काहीतरी म्हणू इच्छितोय आणि ते आपल्या देशात ऐकायचंच नाही, त्याची बाजू समजून घ्यायची नाही, त्याच्याशी संभाषण करायचं नाही, म्हणजे टोकाची भूमिका आता घ्यायला सुरुवात केली आहे. आणि ते ऐकत होते. शासन असं नसावं, अशा शासनानं अशी भूमिका घेऊ नये. त्यांनी समजून घेतलं पाहिजे, ताबडतोब बोलणं करायला पाहिजे असं मला वाटतं. तर मी तुम्हाला थोडं थांबवतो. तुम्ही म्हटलं की तुम्ही वांगचुक यांना भेटला होता, तुम्ही त्यांच्यासोबत गप्पा मारल्या, गाणी म्हटली. कसा स्वभाव वाटला? म्हणजे त्या व्यक्तीला जेलमध्ये जावं लागलं, अशा प्रकारचं एक चित्र आहे. आणि दुसरीकडे तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारताना कसं व्यक्तिमत्व कसं वाटलं? म्हणजे देशविरोधी असं काही त्यांना जाणवलं का, की असे काही मुद्दे आले का समोर? नाही, देशविरोधी वगैरे बोलणं, तुम्ही प्रश्न विचारणं हेच मला फार डेंजर वाटतं. की असं कसं काय एखादा चॅनलवाला मला विचारू शकतो की ते काय देशविरोधी असू शकतं काय? अरे काय, हा का प्रश्न आहे? सोनम वांगचुक सारख्या माणसाबद्दल असा प्रश्न येता कामा नये. असं कसं काय असू शकतं? मुद्दा आहे शिंदे साहेब, मी तटस्थ, मी पत्रकार आहे, त्यामुळे एक बाजू जी आहे की त्याला जेलमध्ये सुद्धा जावं लागलं, म्हणजे ठेवण्यात आलं आणि त्याच्या विरोधात अनेक प्रतिक्रिया होत्या. मी हा प्रश्न तुम्हाला विचारतो की तुम्ही जेव्हा त्यांना भेटलात तर त्यांचं व्यक्तिमत्व कसं वाटलं? त्यांनी अनेक प्रयोग केले जे आपल्या भारतीय आर्मीसाठी कामाला आले. अनेक म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांनी एज्युकेटेड केलं. तर तुमच्याशी गप्पा मारताना सोनम वांगचुक हे व्यक्तिमत्व कसं वाटतं? देशावरती प्रेम करणारा, निसर्गावरती प्रेम करणारा, माणसावरती प्रेम करणारा आणि या जन्मात येऊन काय करता आलं चांगलं सगळ्यांसाठी तर करणारा, असा तो व्यक्तिमत्व आहे. त्याला बाकी कुठले स्वार्थ, बाकी कुठलं काय, हे मला कुठेच दिसलं नाही, असूच शकत नाही. आणि तो खरं तर देशाने त्यांची फार किंमत केली पाहिजे, फार समजून घेतलं पाहिजे त्यांना. आता हा मुद्दा जो आहे, उपोषण जे आहे ते 2-3 मुद्द्यावर आहे. आणि नीटची परीक्षा म्हणजे एवढे विद्यार्थी बसले, त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागली, या सगळ्या प्रकाराकडे कशा प्रकारे पाहता तुम्ही? एक अभिनेते सुद्धा आहात आणि तुम्ही सामाजिक भानही ठेवता, तुम्ही वृक्षारोपणाचं काम करता, जे अत्यंत महत्वाचे म्हणजे देशातील किंवा जगातील टॉप प्रायोरिटीचे जे प्रश्न असतील, लोकसंख्या असेल, पर्यावरण असेल, अशा मुद्द्यावर तुम्ही काम करता. तर हा नीटचा जो पेपर लीक झाला होता त्याला कोण जबाबदार आहे? म्हणजे सरकार असं म्हणतं की आम्ही एरोप्लेनने पेपर पाठवू,
पण नेमकं काय करायला पाहिजे होतं, कुठे चूक झाली असं वाटतं तुमच्या नजरेतून? हे दारिद्र्य आहे, सरकारचं हे दारिद्र्य आहे, की आम्ही आता पेपर सांभाळू, माणसं सांभाळत नाहीत. तर आपल्याकडे कडक कायदे असावेत आणि जी काही सिस्टीम बरबाद झाली आहे, ती ताबडतोब सुधारली पाहिजे. सगळ्यांना जेलमध्ये त्यांना टाकलं पाहिजे, की ज्यांनी हे सूत्रधार सगळे सापडलेत आणि त्याच्यावरती प्रचंड वेगानं कार्यवाही झाली पाहिजे. आपल्या देशाचा, आपल्या तरुणांचा, आपल्या जीवाशी खेळण्याचा प्रसंग आहे हा. आणि ज्या प्रकारे विद्यार्थी आंदोलन करतायत, तर ते ते पाहून काय वाटतंय? विद्यार्थ्यांनी खरं तर परीक्षा दिली पाहिजे, त्यांचे पॅरेंट्स आंदोलन करतायत. अशा प्रकारची परिस्थिती कधी देशात निर्माण होईल असं वाटलं होतं तुम्हाला? अजून खरं तर मोठं आंदोलन व्हायला पाहिजे किंवा सगळ्यांनी या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे, की बाबा खऱ्याला खरं, खोट्याला खोटं, पटत नाही ते पटत नाही. काय असतं लाईफमध्ये? असं का करावं? हम्म, म्हणजे एवढी हम्म, खोटारडी माणसं आपल्या समोर, एवढे क्लासेस आपल्या समोर खोटारडे आणि एवढे पैशाच्या मागे लागलेले लोकं, हे रोगी लोकं आहेत. यांच्यावरती हम्म, इलाज करणारे हॉस्पिटल नाही आहेत. तर अशा रोगी लोकांवरती इलाज झाला पाहिजे चांगला, की जे फक्त हम्म, पैशासाठी आणि याच्यासाठी लोकांना फसवतात. म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळण्याचे जे सगळे प्रकार चाललेत ना, त्याच्यावरती हम्म, लगेच कार्य आणि हे शासनाचं काम आहे. ही त्यांची ड्युटी आहे. हम्म, त्यांच्यासाठी आपण त्यांना निवडून देतो. त्यांनी लगेच कार्यवाही करायला पाहिजे. म्हणजे आपण हम्म, बघतो, की हे सगळं जे आंदोलन आहे किंवा हे आता तुकाराम मुंडेंचं जे भेसळीबद्दलचं आक्रमण आहे, इतके वर्षात का नाही झालं हे? हे का नाही हम्म. होत असं? कसं मी जगतोय मी आपण? तुम्हालाच विचारतो, याचं खूप वाईट म्हणजे वाटतं. तुम्ही आता म्हणजे सगळ्या क्षेत्रांमध्ये वावरता, खूप लोकांशी संपर्क येतो, वेगळे वेगळे लोक येतात, सामाजिक येतात, अभिनेते येतात, उद्योगपती येतात. मला हे सांगा की तुकाराम मुंडेंची मोहीम असेल, सोनम वांगचुक आणि अभिजित दिपकेची जी आंदोलन असेल, हे हे यापूर्वीच व्हायला पाहिजे होतं असं तुम्ही म्हणताय. पण हे का झालं नाही? म्हणजे दुधात भेसळ होते, जेवढं दूध म्हणजे 100 लिटर दूध तयारच होत नाही, पण त्याच्या दसपट पनीर तयार होतं. तर हे हे उघडकीस का आलं नाही? याला कोण जबाबदार आहे? सिस्टीम जबाबदार आहे, सरकार जबाबदार आहे की लोक जबाबदार? पहिलं सिस्टीम जबाबदार आहे. कारण त्यांनी लगेच आक्रमण करायला पाहिजे होतं. मध्ये जे घोळ करणारे लोक आहेत त्यांना पकडलं पाहिजे होते आणि सर्वसामान्य माणूस जबाबदार आहे, की तो पैशासाठी काय पण करायला लागला का? म्हणजे एखाद्या सामान्य गावामध्ये असं दूध तयार केलं जातं आणि मोठे-मोठे हॉटेल्स असतील किंवा हे म्हणजे मला 15 वर्षापूर्वी डॉक्टरांनी सांगितलं होतं, की माझं पोट का बिघडतंय? तर मला सांगितलं होतं, की तुम्ही दूध पिऊ नका आणि मी अच्छा. लंडनला बर्मिंगहमला शूटिंग करत होतो. हा, लहानपणीपासून मला दूध प्यायची सवय होती. तर तिथं मी दूध प्यायलं तर मला काहीच प्रॉब्लेम झाला नाही. मला माहिती हा, नाही हे 15-20 वर्षापासून आपल्या देशात चाललंय. फक्त तो हा. म्हणला तुम्ही दूध पिऊ नका, दुधामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येतोय. तर हे हा. म्हणजे बापरे! किती वर्षापासून चाललंय. किती लोकांच्या जीवाशी खेळणं चाललंय आणि असा आपण देशात राहतोय. काय बोलायचं? आता म्हणजे दूध प्यायला भीती वाटते. मी तर किती वर्ष झाली दूध सोडून. मुंबईत दूध पितच नाही मी. मग आता एक एक प्रश्न आहे की समजा ही भेसळ वगैरे बाहेर येते आणि असे ज्या कारवाई करतात का अधिकारी असतील किंवा एखादा मंत्री जर चांगलं काम करत असेल तर त्याला साईड ट्रॅक व्हावं लागतं. अशी एक परंपरा राहिलेली आहे. जर तुकाराम मुंडेंनी ही कारवाई सुरूच ठेवली तर कदाचित त्याची बदली होऊ शकते. बदली होऊ नये ही आपली सगळ्यांची अपेक्षा आहे. कारण प्रशासन जे आहे ते कायद्याने सर्व चाललं आहे की नाही हे पाहण्यासाठी आहे. तर पॉलिटिकल दबावामुळेच अशा कारवाया आतापर्यंत राहिल्या असं वाटतं तुम्हाला? म्हणजे नीटचा पेपर सुद्धा असेल की पॉलिटिकल खूप प्रेशर आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला जातो, पण कोणी केंद्र सरकारमधलं कोणी मंत्री बोलायलाच तयार नाही. तर पॉलिटिकल खूप प्रेशर आहे, लोकांच्या भावना तुडवल्या जातात असं वाटतं तुम्हाला? हे बघा, पहिले तर मुद्दा असा आहे, की तुकाराम मुंडे सारखे जे ऑफिसर आहेत, हे काय ग्रेट काम करतात का? हे हम्म, जे कायद्यानुसार सांगितले ते काम करतात. आणि ते इतकं ग्रेट आहे, की तुम्हाला त्याच्यासाठी नेमलंय. तुम्हाला 8 वाजता बोलवलं तर तुम्ही 8 वाजता जा. तुम्हाला ही कामं हम्म, करायला सांगितली तर ती कामं करा. आणि ते न करण्यासाठी असे ऑफिसर असतात का? त्यामुळं हम्म, सगळे आय-ए-एस ऑफिसर असतात ना, यांचा सगळा इतिहास तपासण्याची आपल्याकडे काही सोय नाही. हम्म, त्यानंतर मंत्री महोदयांचं आणि डिपार्टमेंटचं प्रेशर याच्या हम्म, संदर्भात तक्रार केली तर ते तक्रार घेण्याचं आपल्याकडे काही सोय नाही. हम्म. तर मग काय? मग माणूस सहन करण्याची एक प्रक्रिया असते आणि सर्वसामान्य माणूस त्याच्या स्वतःच्या जीवनाला इतका वैतागलेला असतो. त्यातून त्याला हे करावंसं वाटत नाही. म्हणून तो चाललंय माझा त्याला वेळ पण नसतो. हम्म. पण हम्म. हे अति होतं, अति होतं, अति होतं. तो अति होण्याचा काळ चालू आहे असं मला वाटतं. पण मी जसा म्हणजे मी काय जे वाचन केलं असेल, मला माहिती की अमेरिकेमध्ये, लंडनमध्ये किंवा जर्मनीमध्ये, जपानमध्ये याच्यामध्ये लोक लॉ जो आहे तो फॉलो करतात.
आणि त्याच्यामुळे तिथला जो कायदा आहे तो अधिक सक्षमपणे राबवला जातो. तिथेही भ्रष्टाचार आहे असं नाहीये, पण त्याच्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार आपल्याकडे आहे. त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे असंवेदनशीलता जी आहे ती आपल्याकडे आहे. तर याच्यावर मार्ग काय? म्हणजे तुकाराम मुंडे सारखेच अधिकारी तयार व्हायला पाहिजे तेव्हा हा सगळं संपेल, की आणखी काय? तू सुधारलं पाहिजे, मी सुधारलं पाहिजे. आपल्यापासून सुरुवात करायला पाहिजे. दुसऱ्याला शहाणपणा अजिबात शिकवलं नाही पाहिजे. त्याचं काय बोलणं करायला नाही पाहिजे. आणि जिथं खोटं आहे तिथं लगेच सांगितलं पाहिजे की इथं खोटेपणा चाललाय. जिथं कुठं आपल्याला जिथं दिसतं तिथं बोललं पाहिजे. सुरुवात आपल्यापासून करायला पाहिजे. आपल्या आजूबाजूला जे घडतंय त्याच्याबद्दल व्यक्त झालं पाहिजे, बोललं पाहिजे. आणि करत असेल त्याला विनंती करायला पाहिजे, बाबा हे का करतोयस? एखाद्या गावात, प्रत्येक गावात दूध असं बनतंय, प्रत्येक गावात असं दूध जर असं विकलं जातंय, तर त्या गावातल्या माणसाने विचार करायला पाहिजे. आणि त्याही पेक्षा सिस्टीम मध्ये जे लोक आहेत, ज्यांना पगार घेऊन नेमून हे खरं काम करण्यासाठी त्यांनी पाहिजे, लाज वाटायला पाहिजे त्यांनी. आपण असं पैसे घेऊन खोटं काम करतोय, लाज वाटली पाहिजे त्यांना. मी नीटच्या परीक्षेसंदर्भात काही प्रश्न तुम्हाला विचारतो. मला सांगा की एक विद्यार्थी जो अभ्यास करतो तेव्हा त्याचं संपूर्ण आयुष्य त्या 2 वर्षात लागलेलं असतं. माझा मुलगा नीटची परीक्षा देईल आता. पण आता याच्यामध्ये जो मार्ग आहे तो जो सरकारने काढलाय तो योग्य आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे आणि एक सक्षम मंत्री तिथे आला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? तुम्ही व्यक्त झाला, म्हणजे एवढे दिवस तुम्ही व्यक्त झाला नव्हता, पण तुम्ही आज व्यक्त झाला. नाही नाही, आता कसं आहे की ती लोक जबाबदारी स्वीकारली पाहिजे ना, की आपल्या देशातले आपले तरुण, आपल्या देशाला करू इच्छिणारे जेव्हा तरुण जातात, त्याची एक नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. राजीनामा तर देत नाहीये एवढे दिवस झाले, बोलायला सुद्धा तयार नाही आहेत कोणी. मग आपल्या पंतप्रधानांनी व्यक्त झालं पाहिजे ना. आपले पंतप्रधानांनी सांगितलं पाहिजे, त्यांनी बोललं पाहिजे ना, की बाबा की हे कशासाठी आहोत आपण, हे मंत्रिमंडळ कशासाठी, हे देशातल्या लोकांसाठी आहे ना. तुम्ही व्यक्त झालात, कदाचित काही लोकांचा रोष तुमच्यावर येऊ शकतो. लोकांच्या रोषाचा काय संबंध येतो? मला पण ह्याच्यात लोकांना काय वाटतंय, अरे खऱ्याला खरं बोलतोय, खोट्याला खोटं बोलतोय, जे मला पटलंय ते मी बोलतोय. आता लोकांना काय वाटतं ह्याच्यासाठी मी काय करू? लोकांना म्हणजे जे सरकारच्या तुम्ही बाजूने काय आहे करता? किंवा लोकांना काय वाटलं म्हणजे खोट्याच्या बाजूने असंही म्हणायचं का तुम्हाला? नाही, काही लोक व्यक्तच होत नाही ना. म्हणजे काही लोकांनी असं आपल्या सरकारला म्हटलं आपल्याला खरं राम खोटं वाटलं मंदिराची तर आपण बोलावं का नाही बोलावं? म्हणजे अयोध्येतल्या राम मंदिराच्या चोरी संदर्भात काही लोकांनी असं म्हटलं, हिंदू आहे तर हिंदूंनी चोरी केलं तर काय फरक पडतो, अशी काही वक्तव्य जी आली आहेत. त्यांना कदाचित आवडलं नसेल की केंद्र सरकारविषयी कुणी बोलतंय म्हणून. हे बघा, मी देव फक्त देव कधी वाढताना बघताना मी बघितलं नाही. मला झाड देतं, झाड हे खरं सेलिब्रिटी आहे, झाड देव आहे. कारण ते आपल्याला ऑक्सिजन देतं, ते आपल्याला अन्न देतं, ते आपल्याला सावली देतं. त्यामुळे झाडाला देव मानलं पाहिजे. इकडे काय चाललंय, इकडे काय चाललंय, मी तिकडे लक्ष देत नाही. मला असं वाटतं की जे लोक मानतात त्यांचं त्यांना लखलाभ हो. माझं कोणाबद्दल तक्रार आहे? माझी तक्रार आहे की आपल्याला आईच्या पोटी जन्म घेतल्यानंतर जगवतं कोण तर ऑक्सिजन, जगवतं कोण तर अन्न, जगवतं कोण तर छावली. हे सगळं झाडापासून बनतं ना. मग झाडाला देव मानलं पाहिजे, हेच तर मी सांगतोय कायम. तुम्ही अनेक दिवसापासून ही मोहीम राबवताय, तुम्ही स्वतः सगळं ते काम करताय. खरं तर ही जबाबदारी सरकारची आहे. ज्या प्रकारे रस्ते तयार होत आहेत, ज्या प्रकारे ब्रिज बांधले जात आहेत, ज्या प्रकारे सिमेंटची जंगलं तयार होत आहेत, ज्या प्रकारे इमारती बांधल्या जात आहेत, कन्स्ट्रक्शन बेमाफ वाढलेलं आहे. पुणे असेल, संभाजीनगर असेल किंवा दिल्ली असेल, बँगलोर असेल, या सगळ्या भागांमध्ये हे सगळं वाढतंय. सरकारचं लक्ष का जात नाही? काय कारण आहेत की येणारे दिवसात पाणी सुद्धा प्यायला मिळणार नाही, अशी परिस्थिती, असे रिपोर्ट्स आहेत. तरी सुद्धा राजकारणी जे सरकारमध्ये जातात, मंत्री होतात, त्यांना या मुद्द्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. हे का होतंय? आपल्या डोळ्यासमोर म्हणजे आकाशातनं पडलंय का? हे जे काय आकाशातनं पडलेत का, हे आपलेच नातेवाईक आहेत. आपण जिथे जिथे दिसेल तिथे बोललं पाहिजे, सुधारलं पाहिजे आणि खोट्याला खोटं म्हटलं पाहिजे. कारण काय, हे काय दुश्मन म्हणून चालणार नाही. समजा आपल्या आजूबाजूला असं भ्रष्टाचारी करणारा, पैसे कमवणारा प्रचंड, म्हणजे कलेक्टर ऑफिसचा कोण असो, पोलीस मधला कोणी असो, तो 2 नंबरने पैसे खूप कमवतो, तर आपण म्हणलं पाहिजे हा रोगी आहे, ह्याला डिसीज झालाय. पण नीट बघितलं पाहिजे आणि याच्यावर काय उपचार करता येतील, कसा सुधारला पाहिजे आणि देशासाठी आपण कसं चांगलं वागलं पाहिजे, माणूस म्हणून कसं चांगलं वागलं पाहिजे, अशा दृष्टीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. तुला वाईट म्हणून शिव्या देणं, तुला वाईट म्हणजे शिव्या देणं म्हणजे ह्याच्यातनं काय मिळतं? ह्याच्यातनं काय मिळत नाही ना. तर हे सगळे आपलीच माणसं आहेत. आपल्याच माणसाने सुधारलं पाहिजे. आपणच आपल्यापासून सुरुवात करायला पाहिजे. आजूबाजूला सगळीकडे व्यक्त होऊन सांगितलं पाहिजे की असं नाही व्हायला पाहिजे. म्हणजे असा अहंकार
तुम्हाला सत्तेपासून येत असेल. सयाजी शिंदे यांनी या सगळ्या आंदोलनावर नीटच्या परीक्षेच्या विरोधात जे आंदोलन जंतर मंतरवर सुरू आहे त्या संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर आल्यानंतर मी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय. कदाचित हे मत म्हणजे पंतप्रधानांनी यावर बोललं पाहिजे, त्यांचं निदान ऐकून घेतलं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. मी इथेच थांबतो. आपण पाहता